स्विस रॉबिन्सन फॅमिली हे एक कुटुंबाची सहजपूर्ण कथा आहे, जी जहाज अपघातानंतर एक निर्जन बेटावर अडकतात आणि ते बेट त्यांचं नवीन घर बनतं. रॉबिन्सन कुटुंब त्यात आई वडील म्हणजेच एलिझाबेथ आणि विल्यम आणि त्यांची चार मुलं ऑनेस्ट, फ्रिट्ज, जॅक आणि फ्रान्स हे एका जहाजातून दुसऱ्या भूमीवर प्रवास करत असताना त्यांचं जहाज एका वादळात अडकतं. इतर सर्व प्रवासी जहाजातून उडी टाकतात, पण हे कुटुंब जहाजावर राहण्याचा निर्णय घेतात. शेवटी वादळ शांत होतं आणि जहाजात उरलेल्या वस्तूंचा वापर करून हे लोक एका बेटावर पोहोचतात. या बेटाचं नाव ते न्यू स्वित्झर्लंड असं ठेवतात. सर्वात आधी ते स्वतःसाठी एक झोपडी बांधतात. नंतर आई आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी झाडावर एक घर बांधण्याचं सुचवते. ते लोक झाडावर एक सुंदर घर बांधतात. आपल्या परिवाराला ऊन, पाऊस आणि थंडीपासून वाचवण्यासाठी ते लोक एक गृह तयार करतात आणि त्यात राहतात. 10 वर्ष निघून जातात. फ्रिट्झला एक मुलगी मिळाली. तिला त्यांनी वाचवलं. तिचं नाव जेनी होतं. तर जेनी सुद्धा ह्याच कुटुंबासोबत राहू लागली. असं करून खूप वर्ष गेले. ते लोक सगळे एकत्र राहत होते आणि ह्या बेटावर जगत होते. एक दिवस त्या दुसऱ्या बेटावरती एक जहाज उतरलं आणि ते तिथेच थांबलं. तेव्हा रॉबिन्सन कुटुंबांनी असं ठरवलं की जहाजच्या कॅप्टनला जाऊन आपण भेट घेऊया. त्यांनी तसं केलं आणि त्या कॅप्टनला आपली पूर्ण कहाणी सांगितली. तेव्हा असं कळाले की ते जहाजाचे कॅप्टन जेनीचे वडील होते. ते तिलाच शोधण्यासाठी निघाले होते. नंतर त्या जहाजावरचे सर्व प्रवासी हे रॉबिन्सन फॅमिलीचा आयलंड बघण्यासाठी निघाले. त्यांना आश्चर्य वाटलं की कसं ही फॅमिली इथे राहून इतकं सुंदर जग स्थापन केलं आहे. सर्व प्रवासी परत निघाले. तेव्हा फ्रिट्झने जेनी सोबत लग्न करायचं ठरवलं आणि तो सुद्धा निघाला. फ्रान्सला सुद्धा शिकायचं होतं, त्यामुळे तो सुद्धा कंट्रीमध्ये परतला. आई वडील आणि बाकीचे 2 मुलं हे आयलंड वरतीच राहिले. तर ही पूर्ण स्टोरी मी इन डिटेल एक्सप्लेन केली आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण चॅप्टर शिका. थँक्यू.